गेल्या 10 वर्षापासून अन्यायाने अत्याचाराचं थैमान माजलं होतं. याला कोण थांबवेल, काय होईल या महाराष्ट्राचं, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मित्रांनो, जंगलालाच आग लावलेली होती. वनवा पेटलेला होता आणि समोर वाघर लावली. वाघर समजतं का? जाळं. आणि त्या जाळ्यामध्ये समरजित सारखे आणि आमच्यासारखे अनेक या राज्यामधले लढाऊ कार्यकर्ते अडकले. जंगल पेटल्यानंतर वाघ, सिंह, हत्ती, घोडे सगळे पळत, अगदी आपला बिबट्या सुद्धा पळत सुटला. आणि त्या बिबट्याच्या माग हा तुमचा गेंडा सुद्धा जंगल सोडून पळायला लागला. आणि मित्रांनो, हे जंगल विझवण्यासाठी चिमण्या आपल्या चुचीमध्ये पाणी नेऊन हे जंगल विझवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आणि त्याच वेळी आभाळामध्ये एक शरदचंद्रजी पवार साहेब नावाचा ढग त्या ठिकाणी गरजत होता. धो धो पाऊस या महाराष्ट्रावरती पडला आणि या जंगलाची आग लोकसभेला पवार साहेबांनी विझवली. आणि अशाही परिस्थितीमध्ये पुण्या हा बिबट्या जंगलाकडे यायला लागल्यानंतर मी म्हटलं होतं, हा बिबट्या जंगलातली तुम्हासारखी छोटी पाखरं खाऊन टाकेल, म्हणून या बिबट्याला प्रवेश देऊ नये. आणि ही समस्त महाराष्ट्राची इच्छा होती. मित्रांनो, निश्चितपणानं मला वेळ थोडा दिलेला आहे, परंतु आदरणीय पवार साहेबांनी नेहमी समतेचं राजकारण केलं आणि इथल्याही नेतृत्वाला गेल्या 25 वर्षापूर्वी संधी दिली. आणि या भाद्रानं काय केलं, यांना काय दिलं नाही? गोकुळचं दूध प्याला, काजू बदामाचं. पवार साहेबांनी काजू बदामाची पेंड पाठीनं ह्या भाद्राच्या समोर ठेवली. गांधीनगरचं शर्टाचं कापड सुद्धा 5-5 मीटरनं दिलं. मला 2 मीटर लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.